ओम शांती सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे आलू आणि साबुदाण्याचे उपवासाचे पापड. ते मी कसे बनवले आपल्याला या व्हिडिओमधून ते कळेलच, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. हे पापड आपण तळून भाजून कशाही पद्धतीने किंवा कच्चे देखील खाऊ शकतो. चला सात्विक पक्वान्नाच्या किचनमध्ये. प्रथम मी एका कढईमध्ये साबुदाणा भाजून घेते. याचं प्रमाण किती असावं हे आत्ता नाही, आपल्याला पुढे कळेल. आणि हा चांगला मी मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा. चांगला फुललेला आहे. थंड झाला की आपल्याला मिक्सरमधून याची पावडर बनवून घ्यायची आहे. आणि जी पावडर आपण बनवून घ्यायचं एकदम फाईन पावडर असू नये, अगदी रवाळ असावी आणि समान दाणे दिसावेत, म्हणून मी ते चाळूनही घेतलेलं आहे. आपणही जाड चाळणीनं ते चाळून घ्यायचं. मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. एकूण 5 बटाटे दिसत आहेत, पण आकाराने पाहिला असता 4च बटाटे, 2 बटाटे लहान आहेत. हे मी उकडून सोलून घेतलेले आहेत. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ घालून त्याचा ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आणि आता एक चाळणी घ्यायची. मी चाळणी कढईवर ठेवलेली आहे आणि बटाटे स्मॅश करून चाळणीमध्ये घालून चमच्याने अशा पद्धतीनं घोटून त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाहू शकतो आपण, घट्ट आहे तो उंडा झाला पाहिजे पिठाचा अशा पद्धतीनं. आणि चाळणीतून केल्यामुळं तो एकदम फाईन होईल, त्यात गुठळ्या असू नयेत. आता या बटाट्याच्या लगद्यामध्ये वाटलेला ठेचा आणि 3 चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. आता हे पीठ किती घालायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. मी अजून 1 चमचा पीठ घातलेला आहे, म्हणजे एकूण 4 चमचे पीठ घातलेलं आहे. आणि पुढे कळेलच किती घालावं, काय घालावं. हा छानपैकी उंडा मळून घेतलेला आहे. हाताला चिकटू नये यासाठी आपल्याला तेल न लावता पाणी लावायचे. कुठेही या पापडाला आपल्याला तेल लावायचं नाही, कारण पुढे या तेलाचा कुबट वास येतो. आता या आलूच्या लगद्याचे मी छोटे छोटे पेढे बनवून घेतलेले आहेत. एक प्लास्टिक आपल्याला खाली टाकून घ्यायचं आणि असे 2 तुकडे प्लास्टिकचे घ्यायचे. एक प्लेट घ्यायची आहे आणि हे प्लास्टिकचा मोठा तुकडा आहे, त्याच्यावर मी एक उंडा घेऊन किंवा जो पेढा आपण केलेला आहे तो घेऊन त्याच्यावर आपण हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा. ते करत असताना त्याखाली छोटासा, आपल्या हाताखाली छोटासा प्लास्टिकचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर प्लेट ठेवायची. त्याआधी हाताने थोडासा पसरवून घ्यायचा आणि आता आपण प्लेट ठेवून तो पसरवून घ्यायचा आहे. आता यामध्ये किती साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे अशी काही क्वांटिटी नाही, पण पापड वाळतो त्यावेळेस आपल्याला साबुदाण्याचे किती कण दिसावेत असं वाटतं, याहून हे ठरवायचं आपण. आपल्याला जेवढा पातळ पाहिजे तेवढा तो पातळ करून घ्यायचा आहे, सगळीकडे समानच व्हावा. आता जिकडे जाड आहे तिथून मी हाताने घेते, पण तो पटकन पसरत नाही, कारण त्यामध्ये साबुदाणा असल्यामुळे हे पीठ चिवट झालेलं आहे. आणि मी अजून एक तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगते. आपला पोळपाट लाटणं घ्यायचं आणि त्या लगद्याच्या पेढ्याखाली एक आणि पेढ्यावरून एक अशा 2 प्लास्टिकचे तुकडे ठेवायचे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं. आणि मग अशा पद्धतीनं मोठं प्लास्टिक आहे वाळवणाचं, त्यावर टाकून घ्यायचं. पापडामध्ये आपल्याला साबुदाण्याचे कण किती दिसावेत, दाट दिसावेत का पातळ दिसावेत असं वाटतं, त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. मला जास्त हवे होते म्हणून मी 4 चमचे घातलेलं आहे. आणि तुम्हाला जसं हवं आहे तसं आपण त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकू शकतो. मी या पापडांना एक ऊन दिलेला आहे. हे पापड आपल्याला सावलीचं वाळू घालता येतात, पण एक ऊन द्यायचं आपल्याला, ते जास्त दिवस टिकवायचे असतात. आणि या ठिकाणी एक पापडही मी तळून दाखवलेला आहे. बटाटा असल्यामुळं तो लालच होईल.
आणि अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी कशा वाटतायत तेही मला कमेंट्स बॉक्समधून सांगा. या पापड्या मला तर तळण्यापेक्षा कच्च्याच जास्त आवडतात.